नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत ग्रंथालयातील वाचनीय साहित्य आणि त्यातील प्रकार. इथे पाहतोय आपण की इथे 3 प्रकार आहेत. मुद्रण साहित्य म्हणजे प्रिंट, अमुद्रित साहित्य नॉन प्रिंट आणि ई वाचन साहित्य इलेक्ट्रॉनिक रिसोर्सेस. तर प्रिंट साहित्यामध्ये आपल्याला 2 प्रकार दिसत आहेत. एक ग्रंथ आणि ग्रंथेतर वाचन साहित्य. ग्रंथमध्ये आपल्याला टेक्स्टबुक पाहण्यात येतील, रेफरन्स बुक आणि जनरल बुक्स पाहण्यात येतील. तर ग्रंथोत्तर याच्यामध्ये जर्नल्स, न्यूजपेपर, मॅप्स, हँडबुक, स्टँडर्ड्स, प्रिंटेड कॅटलॉग्स, पेटेंट्स, मॅन्युस्क्रिप्ट, थेसिस, डेझर्टेशन आणि गव्हर्नमेंट पब्लिकेशन्स जे आपल्याला पाहता येतील प्रिंट सेक्शनमध्ये, म्हणजे प्रिंट साहित्यामध्ये. ठीक आहे. तर अमुद्रित साहित्य म्हणजे नॉन प्रिंटमध्ये आपल्याला असे साहित्य पाहायला मिळतील, जसे की मायक्रोफिल्म्स, मायक्रोफिश, इलुस्ट्रेशन्स, फोटोग्राफ्स, स्लाइड्स आणि ग्लोब. त्यामध्ये दृकश्राव्य वाचन साहित्य म्हणजे त्यामध्ये ऑडिओ कॅसेट, व्हिडिओ टेप्स, DVD, CDज. आता हा अमुद्रित साहित्य नॉन प्रिंटचा हा जर विभाग पाहिला आपण, तर यामध्ये बऱ्याच लोकांना मायक्रोफिल्म्स माहीत नसेल किंवा माहीत पण असेल मायक्रोफिल्म काय असतात आणि हे आता सध्या आहेत का नाही. आणि थोडंसं डिटेल जर तुम्हाला पाहायचं असेल तर एक यूट्यूबवरती सर्च करून पहा की मायक्रोफिल्म्स कसे वर्क करतात. 1:1000ने त्यांनी डाटा कसा कम्प्रेस केला जातो त्यामध्ये दिसेल. इलुस्ट्रेशन, मॅप्स, ग्लोब्स हे तर माहीत आहे तुम्हाला. मायक्रोफिश आणि मायक्रोफिल्म्स हे एकदा यूट्यूबवरती तुम्ही शॉर्ट्समध्ये पाहून घ्या, समजून जाईल, सोपं आहे. आणि दृकश्राव्य वाचन साहित्य म्हणजे जे ऑडिओ व्हिडिओ आहेत ते यामध्ये येतात आणि ते नॉन प्रिंट आहेत. ठीक आहे. तर इलेक्ट्रॉनिक रिसोर्समध्ये काय आहेत? ई बुक्स, जर्नल्स, डेटाबेस आणि सर्व प्रकारचे ई रिसोर्सेस, ई पब्लिकेशन्स. तर नॉर्मल्स आहे, प्रिंट आहे ते आपल्याला डोळ्याला दिसतील असे प्रिंट साहित्य, मुद्रित साहित्य आहेत. त्यामध्ये रेफरन्स पण येतील आणि टेक्स्टबुक पण येतील, जर्नल्स, मॅप्स, हँडबुक. तर कधी काय होतं, जोड्या लावामध्ये मुद्रित साहित्य, अमुद्रित साहित्यासाठी मॅप्स पण येतील, नकाशे आणि ग्लोब, पृथ्वी गोल, दोन्ही असे कन्फ्यूज करण्यासाठी तुम्हाला येऊ शकतात. तर लक्षात ठेवा, मॅप्स आहेत जे डोळ्याला दिसतात ते प्रिंट साहित्य, आणि आता ग्लोब पण डोळ्याला दिसतो पण नॉन प्रिंट आहे, कारण तो आपल्याला सर्च करावा लागतो. नॉन प्रिंटमध्ये तो कॉम्पॅक्ट डेटा आपण म्हणू शकतो की एकत्रित डेटा आहे तो नॉन प्रिंटमध्ये येतो. ग्लोब आणि स्लाईड्स आहेत, स्लाईड्समध्ये म्हणजे तुम्हाला ॲट अ पर्टिक्युलर पॉईंटवरती तुम्हाला ती इन्फॉर्मेशन नाही भेटणार. नॉन प्रिंटमध्ये तुम्हाला एकतर ती पूर्ण सर्च करावं लागेल किंवा बराच वेळ लागेल. प्रिंटमध्ये तुम्ही जसे पुस्तकं वगैरे चाळतो आपण, त्यामध्ये आपल्याला माहिती भेटते, इंडेक्स भेटतो. पण यामध्ये इंडेक्स वगैरे असं काही नाही, तुम्हाला सर्च करावं लागेल. म्हणजे ही व्हिज्युलायझेशनमध्ये आहे. नॉन प्रिंट असतील ते व्हिज्युलायझेशनमध्ये आणि डिजिटल किंवा ऑडिओ व्हिडिओ स्वरूपामध्ये असेल. कधी कन्फ्युजन असं होतं की नॉन प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक रिसोर्समध्ये काय डिफरन्स आहे, कारण इथे ऑडिओ व्हिडिओ टेप्स पण आहेत आणि ते इलेक्ट्रॉनिक रिसोर्समध्ये पण येऊ शकतात. पण आपल्याला हे पाहिजे की सध्या अप्रिंट साहित्य आणि रिसोर्स यामध्ये डिफरन्स तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे. साहित्य असतात ते अपडेट होत नसतात, बऱ्याच एडिशननंतर अपडेट होतात, आणि ई रिसोर्सेस आहेत त्यांच्या आवृत्त्या असतात, अपडेट होत असतात. माझं थोडंसं अपडेट काही नसेल, इन्फॉर्मेशनमध्येच काही तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एकदा यूट्यूबवरती सर्च करा. मी थोडंसं ब्रीफमध्ये करतो आहे, नंतर आपण थोडंसं एक्सप्लेन करूया. ओके, थँक्यू.